नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे श्री संचय. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. काही दिवसांपूर्वी मी एका दवाखान्यात गेले होते. आयुर्वेदिक दवाखाना होता तो. एका संपूर्ण मजल्याचं रूपांतर दवाखान्यात करण्यात आलं होतं. त्या मजल्यावर 4 फ्लॅट होते. एका फ्लॅटमध्ये वैद्य रुग्णांना तपासत असत. दुसऱ्या फ्लॅटमध्ये रुग्णांची बसायची सोय केलेली होती. तिसरा फ्लॅट दवाखान्याच्या स्टाफसाठी होता आणि चौथ्या फ्लॅटमध्ये औषधं तयार केली जात होती. वैद्य सकाळी 8:30-9 पर्यंत येतात. त्या आधीपासूनच रुग्ण आलेले असतात. वैद्य आल्यानंतर आधी प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर रुग्णांच्या तपासणीला सुरुवात होते. तपासणी पूर्ण झाल्यावर वैद्यांनी लिहून दिलेली औषधं तयार केली जातात. पूड, चाटण, लेप अशा स्वरूपाची औषधं प्रत्येकाच्या गरजेनुसार तयार केली जातात. काही वेळेला 2 औषधांचं मिश्रण करायचं असतं. औषधांच्या पुड्या बांधायच्या असतात. हे सगळं होईपर्यंत खूप वेळ जातो. सकाळी 8-8:30 पासून दवाखान्यात आलेली माणसं 1-1:30 वाजता परत जातात. आमच्या समोरच एक मध्यमवयीन जोडपं बसलं होतं. त्या काकूंना काहीतरी त्रास होत होता. त्यांना तिथे अगदी बसवत नव्हतं. वैद्यांनी लिहून दिलेली औषधं तयार झाली का ते पाहणं, त्यासाठी पैसे भरणं, या सगळ्या गडबडीत काकांना त्यांच्याकडे लक्ष देता येत नव्हतं. काकूंची अस्वस्थता माझ्या लक्षात येत होती. त्यांचं दुखणं तर होतंच, पण मला असं वाटत होतं की काकूंना बहुतेक खूप भूक लागली असावी. तशीच व्याकुळता मला दिसत होती. मी आमच्यासाठी बरोबर आणलेली इडली चटणी त्यांना देऊ केली. 2-3 इडल्या त्यांनी एकदम गट्टम करून टाकल्या. त्यांना आता थोडंसं बोलायला सुचलं. फार कासावीस व्हायला झालं होतं. इडल्या खाल्ल्यावर खरंच खूप बरं वाटलं. आभारी आहे मी तुमची. ओशाळं होत काकू म्हणाल्या. अशी वेळ कोणावरही येऊ शकते. अशा वेळेला काहीतरी खाण्यापिण्याची सोय असायला हवी असं माझ्या मनात येत असतानाच एक 20-22 वर्षांचा मुलगा पोहे, उपमा, इडली चटणी, फळांच्या फोडी अशा पदार्थांची पाकिटं घेऊन आला. काही पाकिटांमध्ये पोळी भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी, पुलाव असे पदार्थ होते. मला खूप बरं वाटलं. मनात आलं, खाली गेल्यावर खूप गोष्टी मिळतील, पण दवाखान्यातून खाली जाऊ न शकणारे देखील काही लोक असतील. त्यांच्यासाठी ही उत्तम सोय आहे. मालती काकू सुगरण आहेत. जो पदार्थ त्या करतात त्या प्रत्येक पदार्थाला अशी काही अफलातून चव असते. देवाने सगळ्यांना सारखीच बोटं दिली आहेत, तरी सगळ्यांना चित्र काढता येत नाहीत. तसंच भाज्या मसाले तेच असले तरीही मालती काकूंसारखी चव इतरांच्या पदार्थांना येत नाही. आपली ही पाककला कोणाच्या तरी उपयोगी पडावी अशी काकूंची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण पैशापाशी येऊन गाडं अडत होतं. मला लॉटरी लागली की मी लोकांना मदत करेन असं म्हणणारे अनेक लोक असतात. पण काकू त्यांच्यापैकी नव्हत्या. त्यांनी भुकेल्या जीवांना 2 घास देण्याचं काम चालू केलं. पैसे साठवण्याच्या अनेक युक्त्या काकूंकडे होत्या. खूप आधीपासूनच त्या कपड्यांना घरीच इस्त्री करत असत.
आणि कपडे इस्त्री करायला बाहेर दिले असते तर पैसे द्यावेच लागले असते असं समजून ते पैसे बाजूला काढून ठेवत. चालत जाण्या एवढं अंतर असेल तर चालत जाऊन रिक्षाचे वाचलेले पैसे त्या बाजूला काढून ठेवत. सुरुवातीला या गंगाजळीने काकूंना हात दिला. काकू शिवणकाम विणकाम करतात. मसाले, लोणची, चटण्या, पापड, वाळवणं करतात. फुलवाती, समईच्या वाती करतात. या सगळ्याचे त्या पैसे घेतात. छोट्या मोठ्या समारंभाच्या स्वयंपाकाची कामं करतात. त्याचे देखील त्या पैसे घेतात. आणि अशा रीतीने त्यांचा श्री संचय वाढत जातो. त्याच्या मदतीने काकू भुकेल्या जीवांना तृप्त करतात, अगदी विनामूल्य. त्यांच्याकडून 1ही रुपया काकू घेत नाहीत. काकूंच्या रूपातला देव ज्यांना दिसतो असे लोक मग त्या देवाची भक्ती करू लागतात. तुमच्या कामात आमचा खारीचा वाटा असं म्हणून कोणी त्यांना मसाले, लोणची करून द्यायला येतात. कोणी वाळवणं करून देतात, तर कोणी तयार झालेली पोहे उपम्याची पाकिटं गरजूंपर्यंत नेऊन देतात, अगदी विनामूल्य. त्यासाठी कोणताही मोबदला ही लोकही त्या काकूंकडून घेत नाहीत. ज्यांना प्रत्यक्षपणे मदत करणं शक्य नसेल अशी लोक काकूंकडून वस्तू विकत घेऊन ती अनेकांपर्यंत पोहोचवतात. अशा प्रकारे काकूंच्या वस्तूंची मागणी वाढते. भुकेल्या आत्म्यांचे आशीर्वाद म्हणून किंवा मिळालेल्या लक्ष्मीचा विनियोग उदात्त हेतूने केला जातोय म्हणून असेल कदाचित, पण काकूंचा श्री संचय वाढतोय हे मात्र नक्की. धन्यवाद.